मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा, आपला जो काही मासिक लाभ असतो म्हणजे 1500 रुपये या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो लाभार्थ्यांना मिळत असतो, तर त्याच्यामध्ये वाढ कधी होणार या संदर्भात कोणी काही जे आहे कुठल्याही एका शब्दाने पण जे आहे बघा हा मुद्दा पण मांडत नाही आणि हा मुद्दा कुठे चर्चेमध्ये पण येत नाही. तर माझं असं मत आहे बघा की आपल्याला येणाऱ्या ऑगस्टपर्यंत म्हणजे ऑगस्टच्या 28 तारखेला रक्षाबंधन असणार आहे, तेव्हापर्यंत तरी किमान आपल्या या योजनेमध्ये थोडी का होईना, फुल नाही फुलाची पाकळी, थोडी का होईना पण वाढ व्हायला पाहिजे. फक्त 1500 रुपये लाभ दिला जातो आणि त्याच्यामध्ये पण काय बातम्या येतात, मला त्याचं आश्चर्य वाटतं की या योजनेचा एकंदरीत सरकारच्या तिजोरीवर ताण पडला आहे वगैरे वगैरे वगैरे. अहो जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये आपण जवळचंच उदाहरण घेऊयात. मध्य प्रदेशमध्ये सध्या लाभार्थ्यांची संख्या आहे जवळपास 1.25 कोटी आणि 1.25 कोटी म्हणल्यापेक्षा 1,25,00,000 ते 1,29,00,000 एवढ्या लाडक्या बहिणींची संख्या आहे. प्रति महिना त्यांना लाभ दिला जातो आणि किती रुपये दिले जातो माहिती आहे? 1500 रुपये. म्हणजे असं नाही की 1000 रुपये दिले जातो. एवढ्या मोठ्या लाभार्थ्यांना किती रुपये लाभ दिला जातो? 1500 रुपये. खूप कमी लाभार्थ्यांना माहीत असेल हे जे मी सांगतो आहे, हे खूप कमी लाभार्थ्यांना माहीत आहे. आपल्या इथे किती दिला जातो सांगा? आपल्या इथं फक्त यापेक्षा 50 लाख जास्त आहेत. फक्त 50 लाख पण नाही आहे जर विचार केला तर, त्यापेक्षा पण कमी म्हणलं तरी काय हरकत नाही. आणि मध्य प्रदेश, आता ऑब्वियसली जर का आपण विचार केला तर मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तर कमीच आहे ना, बरोबर की नाही? तरी देखील तिथे 37व्या हप्त्याचं वितरण चालू आहे बघा. कितव्या हप्त्याचं? 37व्या. आणि आपल्या इथे कितवं चालू आहे? 24वा हप्ता अजून आपल्याला मिळणं बाकी आहे. तर अजूनही आपल्याकडे 1500 रुपयामधला 1 रुपया आपण वाढवला नाही. म्हणजे जे 1500 रुपये पहिल्या दिवसापासून होते तर तेच 1500 रुपये आहेत, पण लाभ मात्र बऱ्याचशा लाभार्थ्यांचा कमी केला बघा. तेवढं म्हणजे न चुकता केलं. पण या 1500 रुपयामध्ये कधी वाढ होणार? मध्य प्रदेशमध्ये तसं झालं नाही. मध्य प्रदेशमध्ये जेव्हा योजना चालू केली होती जवळपास 2023ला त्यांची योजना चालू झाली होती बघा. आपल्या योजनेच्या अगोदर त्यांची योजना चालू झाली होती. तर ती 2023ला जेव्हा योजना चालू झाली होती ना, मार्च महिन्यामध्ये आय थिंक, तर तेव्हापासून तिथे 1000 रुपये दिले जायचे. किती रुपये? 1000 रुपये बरं का, हे लक्षात घ्या. 1000 रुपये दिले जायचे. मग तिथे जे आहे परत सरकारने त्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुमचा हप्ता वाढवू. तिथे पण सांगितलं की आम्ही 2100 रुपये करू, पण त्यांनी वाढवत नेला बरं का. आणि कोणत्या औचित्याच्या निमित्त? तर रक्षाबंधनाच्या औचित्याच्या निमित्त. म्हणजे रक्षाबंधनाला त्यांनी 250 रुपये वाढवले. मग 250 रुपये वाढवल्याच्या नंतर किती झाला? 1250 झाला. 1000मध्ये 250 रुपये वाढवले, 1250 झाला. परत त्यांनी 250 रुपये वाढवले रक्षाबंधनाला. मग आता किती झाले? तर 1500 रुपये तिथं मिळतात बघा. म्हणजे दोनदा त्यांनी 250 रुपये वाढवले. आपल्या इथं तसं व्हायला नाही पाहिजे का सांगा बरं? मग आपल्या इथे पण ते व्हायला पाहिजे. उलट आपल्याला काय बातम्या भेटतात की लाडकी बहीण योजनेचं जे आहे तिजोरीवर दाब पडायला आहे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे या गोष्टीचं पूर्वनियोजन असणार ना, बरोबर की नाही? असं नाही की डायरेक्टच योजना घोषित केली. तर त्यामुळे त्या गोष्टीला आपल्याला काय वाटतं, नाही खरंच आहे काय, खूपच ताण पडायला का वगैरे वगैरे. पण महाराष्ट्रामध्ये जर आपण मध्य प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये 1.25 कोटी लाभार्थ्यांची संख्या आहे. 1500 रुपये दिले जातात. विचार करा. आणि लाभ वाढवला तिथे. त्यामुळे माझी देखील विनंती आहे राज्य शासनाला की आपल्या इथे पण या योजनेचा लाभ वाढवला गेला पाहिजे. असं नाही की एकदम शेवटच्या वर्षामध्ये बघून घेऊ काय असेल तेव्हा लाभ वाढवायचा तर वाढवू, नाही तर शेवटचा महिना लाभ वाढवून टाकू. तर असं नाही व्हायला पाहिजे. या योजनेचा जो लाभ आहे टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे. बघा रक्षाबंधन कधी आहे? पुढच्या ऑगस्टमध्ये 28 तारखेला आहे. म्हणजे ऑगस्ट महिना पण जवळपास संपला, बरोबर? म्हणजे अगदी महिन्याच्या शेवटला म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजे रक्षाबंधनानिमित्त आत्तापर्यंत आपण पाहिलं हे 3रं रक्षाबंधन आहे बरं का. आपली योजना जशी चालू झाली तसं हे 3रं रक्षाबंधन येत आहे. आणि तिथे बघा प्रत्येक रक्षाबंधनाला जे थोडं का होईना पण ते लाभ वाढत चालले आहेत. मग आपल्या इथं तसं व्हायला पाहिजे की नाही? पुढच्या आता हे 1-2 महिने जेवढा काही कालावधी आहे 2-3 महिने रक्षाबंधनासाठी, तर त्या मधल्या वेळेमध्ये जर आपल्या इथे पण जर का 250 रुपयाने लाभ वाढवला तर फायदा होणार नाही का सांगा बरं? त्यामुळे माझं असं मत आहे की 1500 रुपयामध्ये किमान 250 रुपये तरी वाढवा. म्हणजे 1750 रुपये जो आहे लाभ तो लाडक्या बहिणींना करा. कारण 2100 रुपये तर काही इमिडिएटली करणं शक्य नाही आहे. मग किमान त्यांच्यामध्ये तेवढा तरी लाभ वाढायला पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यापेक्षा सर्वात मोठी शोकांतिका तर तेव्हा वाटते मला जेव्हा एखाद्या लाडक्या बहिणीला सांगितलं जाईल तुम्ही कागदपत्रे अपलोड करा आणि ती बिचारी लाडकी बहीण कागदपत्रे अपलोड करायला जाते, तिथे कागदपत्रे अपलोड होत नाही. महिला बालविकास अधिकारी करायला जाते, तिथे सांगतात आम्हाला काही माहिती नाही आहे, कागदपत्रेचं पोर्टल काही चालत नाही. मग त्या लाडक्या बहिणीचा लाभ कोणत्या कारणामुळे बंद झाला? कारणच नाही आहे. कारण नाहीच, कोणतंच कारण नाही. कागदपत्रे अपलोड करा आणि कागदपत्रेच अपलोड होत नाही, मग कसे अपलोड करणार सांगा बरं? तर ह्या गोष्टी ज्या आहेत बघा किती म्हणजे शोकांतिका आहे. म्हणजे एके ठिकाणी लाभ तर वाढवणं सोडाच, पण ते त्यांचा पात्र असताना पण लाभ बंद होतो आहे. म्हणजे किती मोठी या योजनेमधले इम्प्लिमेंटेशनमधला तो दोष आहे.
खूप मोठा दोष आहे तो. आणि कोणीतरी या योजनेच्या बाजूनं बोललंच पाहिजे, जे सत्य आहे ते मांडलंच पाहिजे. तर त्यामुळे माझी विनंती आहे, रक्षाबंधनानिमित्त या योजनेमध्ये वाढ करावी. आणि जर 2100 रुपये देणं होत नसतील डायरेक्ट, तर या योजनेमध्ये मध्य प्रदेश प्रमाणे 250 रुपये तरी वाढवत न्या. म्हणजे यावेळेचा लाभ जो आहे त्यांना किमान जे आहे किती रुपये मिळाला पाहिजे, तर 1750 रुपये मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी तरतूद दाखवा आणि लवकर दाखवा. बघा मध्य प्रदेशमध्ये सध्या बघा 1,25,00,000 लाभार्थ्यांना 1500 रुपये याप्रमाणे प्रति महिना मिळतो बरं का, प्रति महिना. तिथे पूर्वी 1000 रुपये दिले जायचे, पण त्यांना परत काय झालं बघा, त्याच्यामध्ये 250 रुपये अशी वाढ करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांना आता किती मिळतो महिना, तर 1500 रुपये मिळतो. तर त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त तिथे जी काही वाढ केली, तर त्याचं जे काही कारण होतं तर रक्षाबंधन होतं. तर तसंच आपल्या इकडे पण रक्षाबंधनाच्या निमित्त लाडक्या बहिणींना हप्ता तर मिळत नाही रक्षाबंधनाला. मागचे 2 हप्ते तर रक्षाबंधनाला मिळाले नव्हते, त्याच्या अगोदर झाला होता बघा एक. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट, मग यावेळेस किमान 250 रुपये तरी त्याच्यामध्ये वाढवणार की नाही सरकार, यावर कधीतरी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. थोडंफार का होईना, पण लाडक्या बहिणींना 46,000 करोड रुपयाचं जे बजेट होतं ते 26,000 करोड रुपयावर आणलं. म्हणजे विचार करा. मग अशा पद्धतीने या योजनेचं इम्प्लिमेंटेशन चालणार आहे का? या योजनेचं एकदम प्रभावीपणे योजना चालली पाहिजे, योजनेमध्ये वाढ झाली पाहिजे, निधी पण लाडक्या बहिणींचा वाढला पाहिजे, अशी राज्य शासनाला जे आहे आपल्या या माध्यमातून आपण कळकळीची विनंती करीत आहोत. आणि नक्कीच सकारात्मक निर्णय डायरेक्ट योजनेच्या शेवटच्या वर्षात घेऊ नका, अगोदर घ्या म्हणजे योग्य होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा सध्या तरी असं वाटत नाही कोणत्याही पद्धतीने जे आहे लाभ वाढेल, पण जर मग कोणीच काही बोललं नाही तर मग तसाच लाभ पडून राहील. बघा ते वाढण्याचं सोडून द्या की दबाव येत आहे वगैरे वगैरे, असं काही काही वेगवेगळे कारणं पुढे दाखवून जे आहे मग लाभ कोण वाढवायचं बोलणार आहे मध्ये, तर अशा काही गोष्टी आहेत. तर त्यामुळे बघा पुढच्या वेळेमध्ये जर लाभ वाढला तर फारच छान. तशा पद्धतीने काही सकारात्मक मी म्हणत नाही 2100 रुपये वाढवा, पण 250 रुपये तरी किमान वाढवा ना मध्य प्रदेशप्रमाणे. बघूयात पुढच्या वेळेस जर काही याच्यात अपडेट आलीच, समजा काही आणखी महिन्यानी किमान 1 वर्षाच्या आत जर काही अपडेट आली तर माझ्या मते फार छान होईल. बघा आता त्याच्या पलीकडे जर 2-3 वर्षांनी येत असेल तर काही फायदा पण नाही. मग योजना संपत म्हणजे 5 वर्ष पूर्ण होत आले आणि योजनेचं ज्या शेवटच्या वर्षामध्ये वाढ झाली, काय फायदा त्याचा? काही फायदा नाही होणार. मग त्यामुळे वाढ करायची असेल तर टप्प्याटप्प्याने करा, जर 2100 रुपये एकदा होत नसेल तर. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा तुम्हाला काय वाटतंय, आपल्या या योजनेमध्ये 1500 रुपयाच्या मध्ये थोडी वाढ व्हायला पाहिजे का नाही? तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.